द्वारका परिसरातील युवा नेतृत्व ओमकार उदावंत यांच्या स्नेहसंवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। द्वारका परिसरातील युवा नेतृत्व श्री ओमकार उदावंत यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी शहनाई लॉन्स टाकळी रोड येथे स्नेहसंवाद मेळावा व मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांनी सकाळपासूनच या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। या निमित्ताने सामाजिक स्नेह वृद्धिंगत होण्यास मदत झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भोसले माऊली यांनी प्रभावी पद्धतीने पार पाडले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओमकार उदावंत यांच्या तरुण मित्रमंडळींनी विशेष मेहनत घेतली। त्यामध्ये गजानन शेलार, बाळासाहेब पाठक, गजूभाऊ घोडके, मंगेश निकम सर, राजेश गांगुर्डे, रवींद्र तेजाळे, रोशन शिंदे, विशाल पवार, खोत सर, मयूर शहाणे, दत्ता कपिले, संजय मंडलिक, प्रसाद नागवंशी, धारणकर सर, दिलीप देवरे, अकल खान आदींचा महत्त्वपूर्ण सहभाग होता। मान्यवरांच्या उपस्थितीतून शुभेच्छांचा वर्षाव। या कार्यक्रमाला विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी ओमकार उदावंत यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना भविष्यातील कार्यासाठी पाठिंबा दर्शवला। स्नेहसंवादाच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक बंध अधिक दृढ झाले। ओमकार उदावंत यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या ठिकाणी ओमकारने फोन केला की बा मिसळ पार्टी आहे आणि संवाद ठेवलेला आहे, तुम्ही या। संजूजींचं एक डोळ्यासमोर चित्र आलं का दरकन नाही गेलो, भाच्याच्या पार्टीला नाही गेलो तर मामावर मंकार रुसायचा, त्याच्यामुळे खास यावं लागलं। संजू उदावंत मंडलिक साहेबांच्यामुळे या इथे उदावंत साहेब मी आलेलो आहे। तर पक्षाचे खरे बंधन असतात, पण पक्षाचे बंधन झुंकरून या ठिकाणी माझ्या मते माझ्यासह अनेक जण पक्ष बाजूला ठेवला। ही शिवसेना, ती शिवसेना, ती शिंदे सेना, कोणी काँग्रेसचा असेल, सर्व पक्ष हे विरहित या ठिकाणी सर्वे आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा पक्ष विरहित आलेले आहात, यात काही दुमत नाही। कारण ओंकारच्या प्रेमापोटी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आत्ताच मी बघितलं अनेकांनी टाळ्या वाजवल्या, पण आत्ता टाळा वाजवा, पुढे मात्र टाळा वाजवायला काहीतरी शिल्लक ठेवा, नाहीतर आत्ता टाळ्या वाजवणार आणि पुढे मात्र इलेक्शन आलं तर गायब होणार। मला 12 वर्षाचा अनुभव आहे, मला अनुभव खूप चांगला आहे, कारण या वार्डामध्ये मी उभा पण शंकरनगर या वार्डामध्ये उभा असताना इथले जे पब्लिक आहे स्थानिक ओमकार दादाला इलेक्शनला उभं राहायचं आहे आणि आता गजनानांनी पण सांगितलं एखाद्याला उभं राहण्यासाठी जर का आपण हे केलं तर 3 महिन्यामध्ये तो संपून जातो। म्हणून ओमकार दादाला एकच सांगेल का इलेक्शन राजकारण समाजकारण करत असताना सर्वांना एकत्रित करा, सर्वांसमोर जात असताना प्रामाणिक त्यांचे प्रश्न सोडवा। या ठिकाणी अनेक इच्छुक लोक आहेत, परंतु कोणाशी वादविवाद न करता सर्वांशी प्रेमाने घ्या। तुम्ही जर का खरोखर कामामध्ये चांगलं काम केलं, समाजसेवा केली, लोकांच्या अडीअडचणीला धावला तर निश्चितच आपण निवडून याल। आमच्या सुवर्णकार समाज, आमच्या हिंदू सकल समाज, काथेगल्ली मित्र परिवार यांच्या सर्वांतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच आजपासून तुम्हाला काम करावं लागणार आहे, हे निश्चित आहे। तुम्हाला थोडासा म्हणजे पूर्णच वेळ मी तो म्हणेल काय येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर काम करावं लागणार आहे आणि निश्चित आपण काम कराल असे आम्ही आवर्जून सांगतो। जय श्रीराम। आज ओंकार उदावंत यांच्या माध्यमातून स्नेह मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे। स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मंचावर जर का बघितलं तर सर्वच पक्षाची नेते मंडळी या ठिकाणी ओंकारच्या या स्नेह मेळाव्यास आले होते। याचा अर्थ असा का ओंकार हा एक चांगला कार्यकर्ता, नेता, चांगला समस्या सोडवणारा, एक चांगला नेतृत्व
या परिसरामध्ये नव्याने उदयाला येत आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे द्वारका परिसर तसा खूप सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. त्यामुळे ओंकारसारख्या एका इच्छुक उमेदवाराला निश्चितपणे या ठिकाणी प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळेल याच्याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही. एक ओंकार उदावंत निश्चितपणे या ठिकाणी त्यांचा उदय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज द्वारका काटेगल्ली येथे मिसळ पार्टीचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. त्या निमित्ताने सर्व पक्षीय आणि सर्व द्वारकेतील नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून समाजकारण आणि समाजाची सेवा करणारे तरुण शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी माननीय ओंकार भाऊ उदावंत यांनी आज स्नेह मेळावा ठेवलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या, याच्याही पुढे घडतील. पण ते एक आझाद शत्रू व्यक्तित्व कसं आहे, म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय गजानन शेलार असतील, रोशन भाऊ शिंदे असतील, आमचे धर्मवीर गजू भाऊ गोडके, सर्व पक्षीय मित्रांनी त्यांना आज शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि नक्कीच त्यांच्या पुढील वाटचालीस या तरुणांचा जो बघितलं तुम्ही, आजकाल माणसं लोकांना भाड्याने आणावे लागतात, पण उत्स्फूर्तपणे त्यांच्या मागे आज सर्व वार्ड क्रमांक 15 मधले सर्व नागरिक आणि तरुण महिला भगिनी सगळे आलेले आहेत. नक्कीच त्यांची वाटचाल आणि काम अतिशय स्तुत्य आहे आणि असंच त्यांनी राजकारणात पुढे येऊन समाजसेवा जी ते करतायत त्याचा वसा त्यांनी कायम ठेवावा. इलेक्शन लढणं आणि निवडून येणं या दोन गोष्टी वेगळ्या असतात, पण आज जे लोकाभिमुख नेतृत्व तुम्ही तयार केलेलं आहे ओंकार भाऊ, त्याच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे आधारस्तंभ बाळासाहेबजी पाठक, सुवर्णकार समाजाचे आमचे नेते मयूर अलंकार, आमचे पुतणे ओंकार उदावंत यांनी या ठिकाणी अतिशय महत्वाच्या सुंदर असं मिसळ पार्टी ठेवलेली आहे. आणि मिसळ पार्टी ठेवत असताना आम्हाला कुठेतरी कुणकुण वाटली का ओंकार दादाला उभं राहायचं आहे. इकडे बँक पुढे तर ओंकार दादा उभं राहायचं आहे आणि अतिशय सर्व प्रांजळपणाने त्याच्याबरोबर हे सर्व मित्र परिवार एवढा जेव्हा मोठा पाहिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.